वैजापुरात फर्निचर दुकानात मोठी चोरी, 1,34,000 रुपयांचा ऐवज लंपास. शहरातील व्यंकटेशनगर परिसरात राहणारे दुकानदार ज्ञानेश्वर अशोक मस्सागर वय 38 यांच्या माऊली फर्निचर या दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे 1,34,582 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मस्सागर हे रोटेगाव रोडवरील माऊली फर्निचर हे दुकान आपल्या भावासह चालवतात. नेहमीप्रमाणे त्यांनी शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी रात्री 8 वाजण्यास सुमारास दुकान बंद करून घरी गेले असता शनिवारी सकाळी 9:30 वाजता दुकान उघडल्यावर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. दुकानातील काउंटर तोडलेला दिसून आला. तसेच दुकानाच्या छतावरील लोखंडी पत्रे उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. तपासणी केली असता दुकानातील 9 ओनिडा कंपनीचे 40 इंचाचे FHD स्मार्ट गुगल टीव्ही गायब असल्याचे आढळले. प्रत्येक टीव्हीची किंमत 14,398 रुपये असून एकूण किंमत 1,29,582 रुपये आहे. तसेच काउंटरमधील सुमारे 5,000 रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल देखील चोरीला गेला आहे. अशा प्रकारे एकूण 1,34,582 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर मस्सागर यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. यावेळी श्वान पथकाकडून देखील चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत असून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या चोरींच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून येते.